नमस्कार मित्रांनो, बोनीकर फॅमिली व्लॉग या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो. तर तुमचा लाडका शौर्य, श्रेयांश, माझी पत्नी, माझी आई सर्वजण आज माझे सासू-सासरे यांच्या घरी वास्तुशांती असल्यामुळे सर्वजण तिकडे गेलेले आहेत. तर मी आज माझा रोजचा दिनक्रम मी झाडाला पाणी घालत आहे. ही पामची झाडं वगैरे आम्ही लावलेली आहेत आमच्या घराच्या एंट्रीला. आणि खूप सुंदर अशी ही झाडं आता दिसत आहेत. ज्यावेळेस आमच्या घरची वास्तुशांती होती 3 वर्षापूर्वी, तर ही झाडे खूप छोटी होती. परंतु आई त्याची विशेष करून त्याची काळजी घेते, त्याला खत वगैरे टाकते. त्यामुळे ही झाडं अतिशय सुंदर अशी आता फुलून आली आहेत. अ, हा मनी प्लॅन आहे. आईने सुद्धा याची खूप चांगली काळजी घेतलेली आहे. त्याच्यामुळे असं खूप आमच्या दरवाजाच्या हाईटपर्यंत तो असा छान फुलून आला आहे. तर मलाही खूप आवडते झाडांची काळजी घ्यायला वगैरे, कटिंग वगैरे करणं, खत वगैरे टाकणं. तर खूप आवडतं मला. आणि झाडाला मी शक्यतो रोज पाणी घालत नाही. कारण की सध्या तरी उन्हाळा एवढा अजून तितकासा कडक पडलेला नाही आहे. त्यामुळे आठवड्यातून सॉरी दिवसाआड मी झाडाला पाणी घालतो. कारण की शक्यतो रोज-रोज झाडांना पाणी देण्याची तितकीशी गरज नसते. कारण की ओलावा हा त्याचा खालून म्हणजे झाडाच्या आतमध्ये हा धरलेला असतो. त्यामुळे गरज तशी वाटत नाही. पहा ही झाडे इतकी सुंदर दिसत आहेत. हा मनी प्लॅन हा वरपर्यंत आलेला आहे. सुंदर असं ऊन पडलेलं आहे सकाळचे. आणि हे जास्वंदीचं झाड आम्ही लावलेलं आहे आमच्या टेरेसवर वरती. तर खूप छान फुलं येतात. दिवसात म्हणजे रोज 4 ते 5 फुलं नक्कीच या झाडाला येतात. ही हरळी आहे. गणपती बाप्पाला आम्ही आवर्जून वाहतो. त्याच्यानंतर ही लाल झाडं म्हणजे लाल फुलं, छोटी-छोटी फुलं ह्याला येतात. आणि ह्या झाडाचं वैशिष्ट्य म्हणजे कितीही तुम्ही या झाडाची फुलं तोडा, ही जितकी आपण तोडतो तितकी जास्त फुलं या झाडाला येतात. तर खूप छान झाड आहे हे. हे कर्दळीचं आपण सत्यनारायणाच्या पूजेला वगैरे वापरतो. हा कडीपत्ता जस्ट आम्ही काल परवा लावलेला आहे. हे त्याच लाल फुलांचं झाड आहे. मला याचं नाव नाही सांगता येणार, पण छान आहे. ही तुळस आहे. हे एक झाड आहे. त्याचं नाव नाही सांगता येणार मला, पण त्याचे पानं सर्व गळून पडले आहेत आणि आता हळूहळू येतील त्याला पानं वगैरे. ही सर्व गुलाबाची झाडं आम्ही लावलेली आहेत वरती. आणि छान यालाही दिवसातून म्हणजे रोज 4-5 फुलं याला कंटिन्यू येतात. त्यामुळे शक्यतो आम्हाला रोजच्या दैनंदिन जी देवपूजा असते तर त्याला एवढी फुले आम्हाला बास होतात. शक्यतो आम्ही विकत फुलं आणत नाहीत. आपल्या घरी जर मोठा सण असेल, घटस्थापना किंवा दिवाळ सण वगैरे असेल, तर त्याच वेळेस आम्ही बाजारातून फुलं आणतो. नाहीतर तितकीशी आम्हाला नाही गरज पडत फुलं वगैरे आणण्याची. तर ही अशी झाडं आम्ही लावलेली आहेत. अ, सध्या तरी थोडीच झाडे लावलेली आहेत. परंतु जसं आम्ही मार्केटला वगैरे जातो, तसं आम्ही झाडं मी असो, माझी आई असो आणत असतो. आता झाडाला पाणी द्यायची वेळ आलेली आहे. आणि ही खालचं जी काही छोटी-छोटी जी काही गवत वगैरे असतात, ते आम्ही काढून घेत असतो. कारण की याच्याने काय होतं, जे आपलं मेन झाड असतं, त्याला भरपूर पोषण मिळतं. कारण की काय होते, गवत वगैरे असल्यामुळे तितकी ते आपली झाडाची ग्रोथ चांगल्या प्रकारे होत नाही. त्यामुळे त्या झाडाला आपण ते गवत वगैरे असो किंवा छोटी-छोटी जी झुडपं असतात, तर ती काढून घेणं अत्यंत गरजेचे असतात. तर तुम्हीही कमेंटमध्ये तुमची आवड सांगा. तुमच्या घरी कोणकोणती झाडे आहेत किंवा तुम्हाला हा व्हिडिओ बघून कसं वाटतंय? तर ते आम्हाला नक्की आवर्जून सांगा. तुमच्या लाडक्या शौर्यबद्दल तुम्हाला काय वाटतंय? ते नक्की आवर्जून सांगा. आणि हा व्लॉग तुम्हाला कसा वाटतोय? किंवा याच्यामध्ये अजून काही इम्प्रूव्हमेंट हवी आहे का? किंवा आमच्याकडून काही चूक होती आहे का? तर ते नक्की आम्हाला सांगा. आम्ही नक्की त्याच्यामध्ये सुधारणा करू. आणि ह्याची आता जी काही वाळलेली जी काही दांडे वगैरे आहेत,
ते तोडून घेत आहोत. राहू रे. हे झाड खरंच खूप सुंदर आहे. खूप छोटी-छोटी अगदी छोटी-छोटी फुलं त्याला येतात आणि खूप फुलं निघतात त्याच्यामध्ये. त्यामुळे देवघरामध्ये वाहिल्यानंतर खूप असं सुंदर असं देवघर दिसतं आणि एक दिवशी नक्कीच तुम्हाला आमचं देवघर, आमचं संपूर्ण घर वगैरे तुम्हाला दाखवेल. छोटंसं घर आहे, 1 BHK आहे, परंतु छान आहे. अ, अजून काही दिवसांनी नक्कीच तो व्लॉग आम्ही बनवू आणि तुम्हाला आमचं घर दाखवू. तर ही गुलाबाची झाडं वगैरे आहेत. मुळात म्हणजे माझ्या आईला ही झाडांची देखभाल ठेवण्याची खरंच खूप आवड आहे. तिला ह्या सगळ्या गोष्टी ती आवर्जून करते. खत टाकणं, त्याच्यानंतर झाडाची निगा राखणं. जर ऊन पडत असेल उन्हाळ्यामध्ये तर ती आम्ही सर्व झाडं सावलीमध्ये ठेवत असतो. तर अशा प्रकारे या झाडांवरचा व्लॉग आज आम्ही तयार केला आहे. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत नमस्कार आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. खूप खूप धन्यवाद. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. धन्यवाद.